मस्त मोकळा मोकळा अंडा राईस बनवायला तर एकदम सोपा. उरलेला भात असेल तर अगदी 10 मिनटात हा अंडा राईस तयार होतो. चला तर मग लगेचच बनवूया. नमस्कार, सानिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण अंडा राईस कसा बनवायचा ते बघणार आहोत. चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. अंडा राईस बनवण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी भरून बासमती तांदूळ घेतले. त्यांना 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. त्याच्यामध्ये भरपूर पाणी घातलं आणि अर्धा तास भिजत ठेवले होते. अर्ध्या तासात बघा तांदूळ चांगले भिजलेले आहेत. याचा भात बनवायला घेऊया. आता भात बनवण्यासाठी गॅसवर एक मोठं पातेलं ठेवलं. त्याच्यामध्ये भरपूर पाणी घातलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा मीठ घालायचं आहे. थोडंसं तेल घालूया म्हणजे भात चांगला मोकळा होईल. आता मोठ्या आचेवरच आपल्याला पाण्याला चांगली उकळी घ्यायची आहे. हे बघा पाण्याला चांगली उकळी आली आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला भिजवलेले तांदूळ घालायचे आहेत. आता मोठ्या आचेवरच 5 ते 6 मिनिट आपल्याला हे तांदूळ चांगले शिजवून घ्यायचे आहेत. मोठ्या आचेवर 4 ते 5 मिनटं झालेली आहेत. तांदूळ शिजला का ते बघूया. हे बघा तांदळाचे असे 2 तुकडे होत आहेत म्हणजे तांदूळ अजून शिजलेला नाही आहे. अजून ह्याला मोठ्या आचेवर 2 ते 3 मिनिट शिजवून घेऊया. एकूण बघा 6 ते 7 मिनटं झालेली आहेत. परत एकदा चेक करूया. तांदळाचे बघा असे 4 ते 5 तुकडे झालेले आहेत आणि आपला तांदूळ 90% शिजलेला आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ह्याला एका चाळणीमध्ये गाळून घेऊया. हे बघा ह्याला मी चाळणीमध्ये काढून घेतलं. आता ह्याला असंच 10 मिनिट थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत बाकीची तयारी करूया. आता गॅसवर एक कढई ठेवले. त्याच्यामध्ये आपल्याला 4 ते 5 पळी तेल घालायचं आहे. तेल थोडं जास्तच घालायचं आहे कारण आपल्याला भात ह्याच्यामध्ये परतायचं आहे. भात परतण्यासाठी थोडंसं तेल आपल्याला जास्त लागणार आहे. आता ह्याच्यामध्ये मी 4 ते 5 पळी तेल घातलं आहे. आता हे तेल आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. बघा इथे आपलं तेल चांगलं गरम झालं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला लसूण घालायचं आहे. इथे मी 5 ते 6 लसूण पाकळ्या अशा बारीक चिरून घेतल्या, त्या ह्याच्यामध्ये घातल्या. लसूण थोडासा परतून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला, तो ह्याच्यामध्ये घातला. एक टॉमॅटो बारीक चिरून घेतला, तो सुद्धा ह्याच्यामध्ये घातला. आता कांदा आणि लसूण आपल्याला थोडा परतून घ्यायचा आहे, जास्त परतायचं नाही आहे. हे बघा लसूण, कांदा आणि टॉमॅटो थोडासा परतून झाला. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे. इथे मी एक हिरवी मिरची अशी बारीक चिरून घेतली आहे, ती ह्याच्यामध्ये घातली. आता तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरची आवडीप्रमाणे घाला. आता ह्याच्यामध्ये मसाले घालूया. पाव चमचा हळद घालायची आहे. अर्धा चमचा आपल्याला ह्याच्यामध्ये धणे पावडर घालायची आहे. 1 चमचा बेडगी मिरची पावडर घालूया. 1 चमचा आपल्याला ह्याच्यामध्ये गरम मसाला घालायचा आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता मध्यम आचेवर आपल्याला हे मसाले तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत. हे बघा आपण मसाले 1 मिनिटभर तेलामध्ये परतून घेतले. आता ह्याच्यामध्ये आपल्याला अंडी घालायची आहे. आता इथे मी 4 अंडी ह्याच्यामध्ये फोडून घालते आहे. 1 वाटी तांदळासाठी 4 अंडी बरोबर होतात. हे बघा अशा अंडी आपल्याला ह्याच्यामध्ये फोडून घालायची आहेत. आता 4 अंडी ह्याच्यामध्ये फोडून घातली. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि हे सगळं आपल्याला चांगलं मध्यम आचेवर मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा इथे आपण अशी अंड्याची बुर्जी करून घेतली. आता ह्याच्यामध्ये आपल्याला भात घालायचं आहे. आता सगळा भात ह्याच्यामध्ये घालून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा सोया सॉस घालायचा आहे आणि पाव चमचा काळी मिरी पूड घालायची आहे. आता हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करताना आपल्याला ते हलक्या हाताने मिक्स करायचं आहे. हे बघा असं चांगलं मिक्स करून घेऊया. हे बघा चांगलं मिक्स करून झालं. आता वरून आपल्याला थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर घातल्यानंतर परत एकदा मिक्स करूया.
इथे आपला मस्त असा अंडा राईस तयार झालेला आहे. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिकाज किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.